म्हणजे आता आजीचा विषय तुम्ही काढला, किस्सा सांगितला, त्यावरून तेच मी आधीचाच प्रश्न रिपीट करते. स्त्रियांचं महत्व तुमच्या आयुष्यात खूप जास्त आहे. म्हणजे आजी झाली, आता वैशाली झाली, किंवा आता सुकन्या झाली. मला सगळ्यांना ना पुन्हा एकदा तुमची लव्ह स्टोरी ऐकायची आहे. कारण का एकदा दिवाळी पाडव्याला तुम्ही जी लव्ह स्टोरी सांगितलेली की वैशाली कदम यांनी तेव्हा लग्न केलं जेव्हा तुम्ही काही नव्हतं, आणि आता जेव्हा तुम्ही द सुपरस्टार द अरुण कदम या नावाने ओळखले जातात, वैशाली कदम यांच्यासोबत यांच्याबद्दल आता जर व्यक्त व्हायचं असेल तर अरुण कदम कसे व्यक्त होते? खर तर म्हणजे माझं लग्न म्हणजे हे अरेंज मॅरेज आहे, आणि अरेंज मॅरेज होताना म्हणजे मुलाकडची लोक बसतात आणि मग चर्चा ठरवतात. तर तिला विचारलं की बाबा मुलगा आवडला? ती म्हणाली हो आवडला, कारण तिचे वडील जाऊन माझं घर बघितलं होतं. म्हणजे तेव्हा माझं घर होतं, माझ्या नावावर घर होतं, माझं स्वतःचं घर होतं, मला महानगरपालिकेत नोकरी होती, आणि त्या काळात छोट्या छोट्या सिरियल्स काम करत होतो, नाटक माझ्याकडे होतं. म्हणजे एका बापाला अपेक्षित काय असतं की बापला जावंय, एक तर नोकरी, त्याचं घर, आणि माझी मुलगी सुखाने तिथे राहायला पाहिजे, अशा पद्धतीचं ते असल्यामुळे तो खुश होता. आणि तो म्हणाली मी सगळं बघितलंय, फक्त आता तू हो म्हण किंवा नाही तू ठरवायचं. तर ते म्हणाले बाबांनी बघितल्यानंतर काय पुढे बघायची, कारण त्यांच्या बाबांची इच्छा होती की त्याच एरियातला एखादा मुलगा बघून तू इथेच राहिलीस तर मला समाधान आहे. पण ती म्हणाली मी जिथे राहते तिथेच मला नाही, मला दुसरीकडे जायचंय. तर मग ते झालं. मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर तिने सांगितलं की मला आवडले. मला विचारलं तुम्हाला मुलगी आवडली का? म्हटलं मुलगी आवडली, पण मला तिला जरा बाहेर घेऊन जाऊन तिच्याशी गप्पा मारायला पाहिजे, बोलायला पाहिजे. तर ती म्हणाली की नाही असं नाही. आई म्हणाली जास्त शांतपणे करू, कानाखाली इथे बसलेत सगळे लोक, घरातले भावकीतले लोक, तुला इथंच सांगायचं. म्हटलं नाही मी सांग, मला तिच्याशी आधी एकदा बोलायला पाहिजे. लव्ह स्टोरी असती तर प्रत्येकाला तिला माझं माहित असतं, माझं तिला माहित असतं. पण अरेंज मॅरेज असेल तर माझी वस्तुस्थिती काय तिची समजून घ्यायला पाहिजे. मग एक आठवडा झाला तरी काय होत नव्हतं. मग शेवटी तिकडून फोन आला की तुम्हाला बाबा हरकत नाही, तुम्ही एकत्र भेटा आणि तुम्ही करतो. मग मी तिला काश्मीरला घेऊन गेलो. छोटा काश्मीर, गोरेगावला. तर मी तिला काश्मीरला घेऊन गेलो, आणि सगळे लोक आपल्या आपल्या मैत्रिणीबरोबर झाडाझुडपात बसले होते. तर मी सगळ्यांना दिसेन असं सेंटर पॉईंट बघून बसलो, कारण अजून आमचं मैत्री झाली नव्हती. कारण तिलाही भीती नको वाटायला कुठं आणलंय आम्हाला. आणि तिथे आम्ही बसलो, आणि मी ज्योतिषी नाही, पण मग मी तिला म्हटलं तुझा हात दाखव. माझा हात बघता बघताच मी तिला सांगितलं की सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की घरातून प्रेशर आहे माझ्याबरोबर लग्न करायचं. आपला कोणी मित्र आहे ज्याच्यावर आपल्याला लग्न करायचं, पण हे लोक माझ्याबरोबर लग्न करायला सांगतात. तसं असेल तर आपण तसं नको करूया. आपण काय करू, त्या मित्राला भेटू, बाबा तुमचं करायचं असेल तर आपण एकत्र करू, मी एक सही करतो, दुसरा बघू, कारण रजिस्टर मॅरेज करायचं. माझ्या डोक्यात तेव्हापासून एक कल्पना होती की आपल्या आयुष्यात लग्न पाहिजे पण डिवोर्स नको. बऱ्याच अशा केसेस त्या काळात होते की हनीमूनला जी मुलगी गेली ती परत आलीच नाही, ती कुठे गेली, कारण त्यांच्या मनाविरुद्ध लग्न होत होतं. तर मला ती गोष्ट नको होती, की मला क्लिअर गोष्ट फंडा माझा क्लिअर आहे की आयुष्यात आपल्याला एकदाच लग्न करायचं. लग्नाचा खर्च खूप असतो, तो सारखं आपल्याला लग्न करता येणार नाही. तर मग तिला असं म्हणाल की काय आहे का तू, तसं असेल तर सांगा, मग आपण त्याच्यावर विचार करू, आपण थांबू. तर ती म्हणाली असं का? त्याने म्हटलं मी विचारलं, कारण बऱ्याचदा असं होतं ना, प्रॉब्लेम होऊ शकतो. ते म्हणजे नाही असं काय नाही, उलट बाबा म्हणत होते इथंच करा ते करा. म्हटलं आता तुमचं क्लिअर झालं, आता माझं सांगतो. म्हटलं आधी माझ्या 2-3 मैत्रिणी आहेत, ते तुम्हाला पुढे जाऊन भविष्यात कळतील. त्याच्यानंतर आमचं नाटक आहे, सिनेमात काम करत, सिरियल मध्ये आम्ही बाहेर असतो, एकत्र राहतो, काय काय करतो. कोणतरी लू येऊन उद्या सांगेल तुम्हाला की बाबा अरुण अमुक एका इकडे यांच्यावर होतं, त्यांच्यावर फिरायला गेला, त्यांच्यावर शूटिंगला गेला, आणि मग नंतर जाऊन अडचण येणार असेल तर आताच क्लिअर करतो. आपल्याला जर करता येत असेल तर करूया, ही गोष्ट समजून घ्या.
नंतर जे प्रॉब्लेम्स होणार आहे, नंतर जे अडचण येणार आहे ते नको. मग तिला हे सगळ्या गोष्टी सांगितल्यावर बोलतो मला घरी जायचं. बोललो आईस्क्रीम खाते नको, घरी जा. आणि घरी गेली, कारण मी तिला माझं सगळं सांगितलं होतं ना. घरी गेली आणि 2 दिवसांनी बोलते चला काश्मीरला. बोल चला मग काय. मग आम्ही आलो आणि मग ती म्हटलं आईस्क्रीम. म्हटलं आईस्क्रीम खायचं. ती म्हणाली अरुण कदम, जेव्हा एकमेकांचं बघणं सुरू होतं, वडिलांनी सांगितलं होतं, तेव्हाच मला वाटलं होतं की हा माझा नवरा व्हायला काहीच हरकत नाही. तेव्हा एक गोष्ट क्लिअर झाली. आता माझी अडचण आहे की पुढे हे कळल्यानंतर मी काय रिॲक्ट व्हायचं मला समजत नव्हतं. म्हणून मी विचार केला 2 दिवस. एक तर म्हणाले लग्नापूर्वी ही गोष्ट कोण सांगत नाही, लोक लपून ठेवतात, सांगत नाही, व्यक्त होत नाही, आणि मग लग्नानंतर कळत. ती तुम्ही मला सांगितली. दुसरी गोष्ट, प्रामाणिकपणे तुम्ही मला हे विचारलं की तुमचं कोणाबरोबर आहे का. म्हणजे इतका विचार करणारा माणूस भविष्यात आता मिळेल नाही मिळेलची गॅरंटी नाही. ती गोष्ट मला आवडली आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की नाही हरकत नाही, या माणसावर लग्न करा, हरकत नाही. मला आता आईस्क्रीम खायचं आहे. ती म्हणाली एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्यावरती अशी अडचण येऊ देऊ नका ज्याच्यामुळे अख्खं घर डिस्टर्ब होईल, अख्खी फॅमिली डिस्टर्ब होईल, आपला संसारचं नुकसान होईल. ही गोष्ट आणू नका. बाकी ऍज यू लाईक, हे तुमचं लाईफ आहे, तुम्ही एन्जॉय करा. तर तिचं म्हणणं होतं की प्रॉब्लेम्स केला तर नुकसान आपलं होईल, तर तुम्ही करू नका. आणि मग आम्ही जवळजवळ एक 5-6 महिने फिरलो, एकमेकांचे स्वभाव समजून घेतले. मग ती म्हणाली की हरकत नाही, आणि मग आम्ही लग्न केलं. तेव्हा मी लेकुरी उधळणी झाली नावाचं नाटक करत होतो. 350 प्रयोग झाले होते, 250 रुपये नाईट होती. तेव्हा 250 रुपये म्हणजे खूप होते. त्याच्यात पैसे आले, मग मी लग्न करून टाकलं. अरुण सर, आता सेलिब्रिटी म्हटलं की त्यांची फॅमिली पण चर्चेत येते, लाईमलाईट मध्ये येते फॅमिली. आता तर सुकन्या, तुमची वाईफ, सगळे चर्चेत आहेत. त्यांचा लुक असेल तुमच्या वाईफचा सगळ्यांना आवडतो. आता बारशाच्या दरम्यानचा असेल, बेबी शॉवरच्या दरम्यानचा असेल, तर एक कलाकार म्हणून त्यांना, म्हणजे त्यांना मिळणारा सन्मान की माझे पती आज एवढे मोठे कलाकार आहेत, त्यांच्यानंतर मला जो सन्मान मिळतोय किंवा त्यांना एक वेगळी ओळख मिळते, तर कशा प्रकारच्या कमेंट येतात आणि त्यांना त्याच्याबद्दल कसं वाटतं? खरं तर म्हणजे मी ज्या काळात काम सुरू केलं तेव्हा आमच्या घरात टेलिफोन पण नव्हता. MTNLचा मग टेलिफोन आला, पण त्याच्या आधी पेजर होतं. चॅनल्स वाढले. आता सोशल मीडिया खूप वाढले. त्या काळात मला फ्री काहीच मिळालं नाही, पण आता यांना, म्हणजे माझ्या बायकोला साड्या गिफ्ट मिळत आहेत, त्यांना बूट गिफ्ट मिळत आहेत, त्यांना ज्वेलरी गिफ्ट मिळत आहेत, मुलीला गिफ्ट मिळत आहेत. आमच्या नातवाच्या बारशाला सुद्धा कपडे जे मला फ्री ऑफ चार्ज मध्ये आले ते त्यांच्यामुळे आले मला कपडे. तर त्या काळात काही ते साधन नसल्यामुळे फुकट कोणी दिलंच नाही मला. फुकट मला बोलवायचे कार्यक्रमात. पण आता हे ह्यांच्यामुळे, कारण हे इतके माझ्यामुळे ते जास्त लोकांपर्यंत आहेत. आणि सध्या महिलांच्या सगळ्या गोष्टी जास्त, ज्वेलरी म्हणा, साड्या म्हणा, अमुक म्हणा, ते लोकांना जास्त इम्प्रेस करण्यासाठी मग हे माध्यम आहे. तर मग वैशाली आणि सुकन्याला आता खूप ऑफर्स आहेत, काय काय पाहिजे त्या. तर मला खूप बरं वाटतं. म्हणजे चला, आपल्या कामामुळे त्यांचं काम वाढले आणि त्यांची जबाबदारी वाढली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.